नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेख क्रमांक 44, 13 फेब्रुवारी। कामनापूर्तीचं साधन यज्ञ। देवान भावयतानेन ते देवा भावयंतु परस्परम भावयंत श्रेयम परमाप्स्यथ। म्हणजे गीतेमध्ये आलेला हा श्लोक 3ऱ्या अध्यायात की माणसाला कामना करायला कुठंही बंदी नाही आहे, पण यज्ञात आहुती देऊन देवतांना आधी संतुष्ट करा आणि मग तुम्ही हवं ते मिळवा असं सांगितलं आहे। मग तुमच्या आपल्या ज्या सुप्त इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या देवता पूर्ण करतील असा परस्पर विनियोग साधा। आणि हेच गीता सांगते, म्हणजे यज्ञाद्वारे माणसाने मनोकामना पूर्ण कराव्या असे सहज उद्गार गीतेने काढलेले आहेत। वेद काय करतात हेच सांगतायत। पूर्वी समाज त्यावर विश्वास ठेवत होता, परिणामी फायदाही घेत होता, तृप्त होत होता। प्रत्यक्ष वैवस्व मनूची एक गोष्ट आहे, तो संतानहीन होता, मग त्याला मुलाची कामना झाली। कुलगुरू वशिष्ठ म्हणतात की मित्र वरुणाचा यज्ञ कर, संतान नक्की होईल। मनू व त्याची पत्नी श्रद्धा हे दोघं उभयता विश्वासाने यज्ञाला बसतात, पण राणी श्रद्धा यज्ञ काळात गाईच्या दुधावर, म्हणजे दोघंही असतात, पण राणी त्या प्रत्यक्ष यज्ञाला आहुती देणाऱ्या होत्या जो होता त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते की हे बघा गुरुजी, मला मुलगा नको आहे बरं का, मुलगी हवी आहे। आता तिच्या जवळ येऊन आवर्जून सांगितलं आहे राणीने, म्हणजे त्यांच्या राजा राणीत खलबत झालं असेल आणि मग तिने हा निर्णय दिला आहे असं समजून तिच्या वचनाच्या प्रेरणेने तो एकाग्र चित्ताने वषटकाराचे उच्चारण करत ऋषी आहुती देतात आणि परिणामी मनूला मुलाऐवजी मुलगी होते। आणि वैवस्वत मनूला काहीच प्रकार माहिती नसतो, तो प्रचंड संतापतो, चिडतो आणि ऋषींना जाब विचारतो की असं झालंच कसं, मला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आहे आणि मुलगी कशी जन्माला आली, असं विपरीत फळ कसं मिळालं, आपण जितेंद्रिय नाही आहात का सत्यसंकल्पाला तुम्ही कुठं कमी आहात, होत्याची काही अन्य चूक झाली आहे का, होत्याकडनं काही घात झाला आहे का, असंख्य प्रश्न निर्माण करतो राजा। मग वशिष्ठ खात्री करून घ्यायसाठी ध्यानधारणा करतात आणि सांगतात, त्यांच्या लक्षात येतो सगळा प्रकार आणि तो म्हणेल, राजा ही माणसाची चूक नाही, यज्ञाची चूक नाही, मंत्राची चूक नाही, हे जे घडले हा सर्व प्रकार फक्त आणि फक्त तुझ्या पत्नीच्या इच्छेखातर झाला आहे। मग तो म्हणतो, पत्नीचा काय संबंध, तर म्हणे तिने इच्छा व्यक्त केली होती आमच्या होत्याजवळ आणि मग राजा चौकशी करतो आणि राजाला खरंच प्रकार सगळा कळतो। राजाला खूप अपराधी वाटतं, तो राजा येऊन क्षमा मागतो आणि कृपेची याचना करतो की माझी चूक झाली। मग वशिष्ठ म्हणतात की आणि त्यांना प्रार्थना करतो की माझ्या बायकोच्या हातनं झालेली चूक निस्तरता येऊ शकते का, किंवा पुन्हा दुसरं त्याच्यातनं फळ मिळू शकतं का यज्ञातनं। तर वशिष्ठ सांगतात की मी माझ्या तपस्सामर्थ्याने ही निर्माण झाली, ही जी मुलगी जन्माला आली आहे हिचंच रूपांतर पुत्रामध्ये तुला करून देऊ शकतो असं सांगितल्यावर वशिष्ठ सांगतात, मग स्वसामर्थ्याने मी तुला मुलगा देतो। म्हणून किती सामर्थ्य मंत्रात असतं आणि आपल्या मंत्रसामर्थ्यावर ऋषीमुनींचा केवढा प्रगाढ विश्वास असायचा हाही भाग त्याच्यावर महत्त्वाचा आहे। आणि प्रजा काय, राजासुद्धा त्यांच्यावर यज्ञावर सगळ्यावर दृढ विश्वास ठेवून काम करायची। मग त्याप्रमाणे राजाच देते एवढी मान तर प्रजा आपोआपच देत होती, यज्ञालाच प्राधान्य समजायचे, आपल्या सुप्त इच्छा ज्या आहेत त्या त्याच्यामार्फत पूर्ण करून घ्यायचे। आज विज्ञानाने अनेक रोग नियंत्रणात आणलेत, पण निपुत्रिकांना म्हणावा तसा दिलासा मिळत नाही, कारण टेस्ट ट्यूब बेबी जी झाली आहे हा प्रकार एक संधी घेणंच असतं, हमखास यश येईलच असा त्याच्यातही खात्री सांगता येत नाही। पण त्यापेक्षा हे मोठमोठाले यज्ञ नको, महागडी टेस्ट ट्यूब बेबी नको, तर फक्त आपण नित्ययज्ञ अग्निहोत्र करत राहिलो आणि आपल्या कामना अंतर्मनात असणाऱ्या इच्छा तो यज्ञपुरुष जाणतो आणि तो तुम्हाला सुखी आणि समाधानी केल्याशिवाय राहत नाही। कारण अग्निहोत्राला सर्वदाता म्हटलेलं आहे, कामधेनू म्हणलेलं आहे। आजही तुम्ही याची प्रचिती घेऊ शकता। मग टाळाटाळ अग्निहोत्र करण्यात का करायची, तत्काळ यज्ञ सुरू करा आणि सुखी हा। यज्ञ भगवान की जय। धन्यवाद।